10 मिनिटात होणारी मटण करी बघणार आहोत आणि त्याच्यासोबत एक मसाला पण बघणार आहोत, काळा मसाला कसा बनवायचा. आणि या मसाल्यापासून तुम्ही खूप साऱ्या भाज्या नॉनव्हेजच्या बनवू शकता. चिकन करी, मटण करी, खेकडा करी, मासा करी किंवा अजून वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या तुम्ही बनवू शकता. इथे अर्धा किलो मटण घेतलं आहे. मटण आपण स्वच्छ 3-4 वेळेस धुवून घेतलं आहे. आता कुकरमध्येच करायचं आहे. एक कुकर घेतला आहे, त्याच्यामध्ये 1च चमचा तेल टाकलं आहे आणि एक मिडियम साईजचा कांदा कापला आहे आणि ते पण याच्यामध्ये टाकलं आहे आणि थोडंसं हळद आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि सगळं ते परतून घ्यायचं आहे. आता याच्यामध्येच मटण टाकायचं आहे. मटण पण छान आपल्याला परतून घ्यायचं आहे 1 ते 2 मिनटं. आता याच्यामध्ये ना आपल्याला गरमच पाणी टाकायचं आहे. थंड पाण्याचा वापर करू नका. छान गरम पाणी करून टाकायचं आहे. तर आता ह्या कुकरच्या आपल्याला 4 ते 5 शिट्ट्या करायच्या आहेत. 4 ते 5 शिट्ट्यामध्ये मटण खूप मस्त शिजते. 4 केल्या तरी छान शिजते. जर तुम्हाला जास्त शिजलेलं पाहिजे असेल तर 5 शिट्ट्या तुम्ही करू शकता. आता बघू शकताय मटण खूप मस्त शिजलेलं आहे. ते एकदा थोडंसं हाताने चेक करून घ्यायचं शिजलं का नाही ते. तर बघू शकता आपलं मटण खूप मस्त शिजलेलं आहे. आणि मटण ना थोडंसं ते व्हाईट असते ना, कधी पण ते चरबी असते ना, तसं ते पण आणायचं, कारण त्याच्यामुळे भाजी खूप मस्त होते. थोडीशी अशी म्हणजे ऑइली होते आणि जर चरबीचं कधी आपण वापरलं नाही ना त्या मटणामध्ये, तर तेवढं म्हणजे असं तेल दिसत नाही, तरी येत नाही. म्हणून कधी पण मटण आणता वेळेस ना थोडंसं चरबी त्याला मटणवाल्याला टाकायला लावायची, म्हणजे मटण खूप मस्त होते मटण करी. तर इथं खोबरं घेतलं आहे, 10-15 तुकडे खोबरं घेतलं आहे. खोबरं छान आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आणि भाजून घ्यायचं आहे. ते इथंच अर्धी वाटी फुटाणे घेतले आहेत. फुटाणे पण आपल्याला छान खमंग भाजून घ्यायचे आहेत. तुम्हाला पूर्ण टरफलं काढायचे असले पूर्ण टरफलं काढून घेऊ शकता किंवा थोडेफार राहिले तरी काही प्रॉब्लेम नाही. तर आता याच्यामध्ये जिरं, विलायची, दालचिनीचा तुकडा, लवंग, खसखस, आता हे सगळे मसाले आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आणि मिरे पण घेतले आहेत. तर हे छान खमंग भाजून घ्यायचे आहे आणि हे मसाला ना 1 महिना छान फ्रीजशिवाय छान राहते. तुम्ही हे बनवून ठेवू शकता. आणि अंडा करी किंवा मटण करी, चिकन करी, मासा करी कोणत्याही याच्यासाठी तुम्ही हे यूज करू शकता. याच्यामध्ये 1 चमचा मी ज्वारीचं पीठ टाकलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकली आहे. आता हे सगळं व्यवस्थित भाजून घेतलं आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया आणि पहिले थंड करून घेऊया आणि छान हे मिक्सरला छान फिरून घेऊया. आता कोणत्याही काचेच्या बरणीमध्ये हे मसाला तुम्ही भरून ठेवू शकता. छान टिकते बरेच दिवस. आता ह्याच्यामध्येच आपल्याला आता एक वाटण तयार करूया. इथं मिडियम साईजचे 2 कांदे घेतले होते आणि थोडंसं लसूण आणि अद्रक घेतलं आहे. हे मिक्सरला आपल्याला छान बारीक फिरून घ्यायचं आहे. एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. तर इथे 4 चमचे तेल घेतलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला हे वाटण टाकायचं आहे. तेल छान कडकडीत गरम करायचं आणि हे 1-2 मिनटं छान आपल्याला परतून घ्यायचं आहे. थोडंसं कलर चेंज होऊ द्यायचा आहे. जास्त पण होऊ द्यायचं नाही, नॉर्मली होऊ द्यायचं आहे. 1 चमचा कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा लाल तिखट. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आता हे मसाले आपण जे तयार केलेत ना, तर बाहेरचा मसाला टाकायची गरज नाही. तुम्ही ह्याच मसाल्यामध्ये आता खूप छान भाजी बनवू शकता. आता याच्यामध्ये थोडंसं अर्धा चम्मच किंवा अर्धी पळी मसाला टाकला आहे. अर्धा चम्मच म्हणजे मोठा चमचा बरं, नाहीतर छोटा चमचा नका टाकू. थोडासा मोठा चमचा किंवा अर्धी पळी टाका तुम्ही मसाला, म्हणजे परफेक्ट होईल. जास्त पातळही होणार नाही आणि जास्त घट्ट बी होणार नाही मटण करी. तर हे बघू शकता आता आपण सगळे मसाले वगैरे फ्राय करून घेतले आहेत. आता त्याच्यामध्ये आपल्याला हे मटण टाकायचं आहे आणि छान मिक्स करायचं आहे. आता याच्यामध्ये थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ पण टाकायचं आहे. सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आणि कोथिंबीर टाकायची वरून आणि एक छानशी उकळी येऊ द्यायची आहे. उकळी आल्यावर फक्त आपल्याला 1 मिनटं छान उकळून घ्यायचं आहे. तर बघू शकता आपली मटण करी तयार आहे. गरमागरम चपातीसोबत किंवा भाकरीसोबत, भातासोबत कशासोबत पण खाऊ शकता. खूप छान लागते. रेसिपी नक्की ट्राय करा. ओके, बाय.